शेवयांचा उपमा किंवा शेवयांचा पुलाव तर खूप साऱ्या भाज्या टाकून नाश्त्यासाठी बनवलेला आहे शेवयांचा पुलाव. तर नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज कामावर काय बनवते ते माझ्या व्हिडिओतनं दाखवते. तर हा बनवलेला आहे फ्राईड राईस. तर ब्रेकफास्टसाठी शेवयांचा उपमा बनवला आणि हा फ्राईड राईस सरांच्या टिफिनसाठी बनवला आहे. हा कढीसोबत खाण्यासाठी फ्राईड राईस आहे आणि ही कढी तुम्ही बघू शकता. ही कढी म्हणजे आपण जी कोण व्हाईट कढी बनवतो, कोण आपण मराठी लोक पिवळी कढी बनवतो आणि ही आहे लाल कढी. आणि हा आहे बघा व्हेजिटेबल फ्राईड राईस. तर इथं दोन प्रकारचे फ्राईड राईस बनवलेले आहेत. हा आहे व्हेजिटेबल फ्राईड राईस आणि तो आहे नॉर्मल म्हणजे मॅगी मसाला आणि कांदा टाकून बनवलेला फ्राईड राईस, जो की त्यांना कढीसोबत खायचा आहे. तर मॅडमसाठी आणि सरांसाठी दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे फ्राईड राईस बनवले. खरं तर सकाळच्या वेळेला खूपच गडबड होते, जेव्हा अशी प्रत्येकाची वेगळी वेगळी चॉईस असते तेव्हा. तर हे दोन प्रकारचे फ्राईड राईस बनवले, त्यानंतर चहा बनवला, कढी बनवली आणि अशा प्रकारे शेवयांचा उपमा पण बनवला. सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर पटापट सरांचा टिफिन पॅक केला. एका टिफिनमध्ये मस्त फ्राईड राईस पॅक केला, दुसऱ्या टिफिनमध्ये कढी पॅक केली. कढी फक्त सरांच्या टिफिनपुरतीच बनवायची होती. तर डब्यातनं लीक होऊ नये म्हणून मी असं वर त्याला कवर केलं, जेणेकरून डब्यातनं लीक होऊ नये. सकाळच्या वेळेला खूप घाई गडबड असते आणि कधीतरी सरांचं आणि मॅडमची चॉईस वेगळी वेगळी झाली की मला असे 2-3 प्रकार करावे लागतात. तर हा आहे शेवयांचा उपमा. पण आता मी तिकडे त्यांच्याकडे काम करते म्हटलं तर ते जे सांगतील ते मला बनवायलाच पाहिजे. पण मग ह्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि खूप वेळ लागतो. मग त्यामुळे दुसऱ्या कामावर जायला उशीर होतो, त्यानंतर मग तिसऱ्या कामावर जायला उशीर होतो. असं होतं माझं रोजचं. आणि मग बघा बाकीचे टिफिन पॅक झाल्यानंतर मी हा ब्रेडला मस्त लसणाची चटणी लावली आणि तो देखील पॅक केला. आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल सरांचा टिफिन ब्रेडशिवाय इनकम्प्लीट असतो. तर ब्रेड पॅक केल्यानंतर हे कलिंगड मी कट करून घेतलं आणि कलिंगडच्या बिया काढून कलिंगड पण टिफिनमध्ये पॅक केलं. तर हे सगळं लंच ब्रेकफास्ट बनवण्यापासून टिफिन पॅक करेपर्यंतच्या प्रोसिजरला मला 1 ते सव्वा तास लागतो. रोज 6:30च्या आसपास मी कामावर येते आणि 7:40 ते 7:45 वाजता मला दुसऱ्या कामावर पोचावं लागतं. लगेच दुसऱ्या कामावर 7:45ला पोचल्यावर तिकडच्या मॅडमचा 7:15पर्यंत टिफिन द्यायचा असतो. अर्धा तासच वेळ असतो त्यांच्या टिफिनला, पण त्यांच्या टिफिनचं एवढं काही नसतं. एवढं बाकीची सगळी पॅकिंग किंवा एवढं सगळी कामं नसतात. नॉर्मल चपाती भाजी किंवा डाळ भात अशी कुठली तरी 1 ते 2च वस्तू त्या घेऊन जातात. त्यामुळे तिकडचा माझा टिफिन अर्धा तासात बनून रेडी होतो. त्यांचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मग मी त्यांच्या घरची बाकीची कामं करते. तर अशा प्रकारे इकडचा टिफिन पॅक झाला. त्यानंतर सरांची ही टिफिन बॅग बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर किचन क्लीन करायला घेतलं. म्हटलं टोडूला अंडं देते. टोडू इथे घुटमळत होता, पण अंड्याचं साल काढल्यानंतर कळलं की अजून त्याला औषध दिलेलं नाही आहे. त्याचं खाण्याआधीचं औषध आहे. तुम्हाला मी सांगते की काही दिवसापासून टोडू आजारी आहे. त्याला म्हणजे पीलिया काय कावीळ जॉन्डिस, तर हे कावीळ झालेली आहे त्याला. तर त्यामुळे खाण्याआधीचं औषध दिल्यानंतरच त्याला खायला द्यायचं. मी अंड्याचा ट्रे बेसिंगजवळ ठेवला आणि किचन क्लीन करायला आली. पण ते त्याने बघितलं की मी अंड्याचा ट्रे बेसिंगजवळ म्हणजे बाहेरच्या हॉलच्या बेसिंगजवळ ठेवलेला आहे. तर तो बघा कशा उड्या मारतोय. त्याला कधी देते असं झालेलं आहे. तो तिथे उड्या मारून अंडं खाण्यासाठी खूप बहुतेक त्याला भूक लागली असेल. मग मी पण मुकेश भैयाला म्हटलं की औषध दिलं आहे तर देऊया ना त्याला खायला. तर मुकेश भैया बोलले 1-2 मिनटं तरी थांबूया, आत्ता औषध दिलं आहे. पण त्याच्याकडनं कुठे कंट्रोल होतं आहे. कितीही आजारी असला तरी त्याची मस्ती काय थांबत नाही. एखाद्या लहान लेकरासारखं आहे. शेवटी मला कंट्रोल नाही झालं. त्याची भूक बघून शेवटी मीच ते अंड्याचा ट्रे खाली घेतला. त्याला म्हटलं बस तू इथे एका जागेवर बस, तोपर्यंत मी तुला अंडं देते. त्यानंतर अंड्याचे तुकडे केले आणि ते एकदाचे त्याने खाल्ले आणि तेव्हा त्याला कुठे समाधान वाटलं. बरं, तिकडचं काम आटपून दुसऱ्या कामावर आली. इकडे मॅडमना फक्त ब्रेकफास्ट द्यायचा होता, जो की होता उपमा. मग मॅडमचा ब्रेकफास्टचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर इथे सुद्धा मी कढी बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तिकडे जी कढी बनवलेली ती मी अशी लालसर लाल तिखट घालून कढी बनवलेली. इकडे व्हाईट कढी बनवली आणि कुठे कुठे पिवळी कढी म्हणजे हळद घालून कढी बनवतात. तर इकडे बघू शकता तुम्ही भाजीमध्ये मी शिमला मिरचीची भाजी बेसन पीठ पेरून बनवलेली आहे. बेसन घालून शिमला मिरचीची भाजी. त्यानंतर चपात्या बनवल्या. मॅडम टिफिन घेऊन गेल्या. बाकीचं किचन वगैरे क्लीन केलं. सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली. तुम्ही बघू शकता गॅसचं मेन नॉब बंद केलं आणि आता मी निघाली आहे तिसऱ्या कामावर. सगळे स्विच वगैरे बंद केलं, कारण मॅडम ऑफिसला गेल्यानंतर घरात मी एकटीच असते. त्यामुळे मला सगळं चेक करून निघावं लागतं. तिसऱ्या कामावर आली. इथे मूग असतात ना, त्याचं वाटून बॅटर बनवलेलं आहे डोसे बनवण्यासाठी. त्यानंतर भात बनवलेला आहे.
इथे पण सिमला मिरची बटाट्याची भाजी बनवली आहे, पण इथे थोडीशी अशी रसदार भाजी पाहिजे होती. तर सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो असं घालून इथे भाजी बनवली आहे. त्यानंतर ना इकडे बनवलेली हे रसमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये मुगाची आमटी बनवलेली आहे. मस्त मोड आलेले मूग होते, त्याला वाटण वगैरे न घालता फक्त कांदा टोमॅटो घालून इकडे मस्त अशी मुगाची भाजी बनवलेली आहे. तर मुगाची भाजी, शिमला मिरची बटाट्याची भाजी, चपात्या, भात आणि मुगाच्या डोस्याचं बॅटर हे सगळं रेडी करून किचन वगैरे क्लीन करून आता मी चालली आहे घरी. आज मी तुम्हाला घरचा व्लॉग दाखवणार आहे बरं, घरची छोटीशी क्लिप दाखवणार आहे. मला खूप कमेंट येत होते की ताई थोडंसं घरातलं पण दाखवत जा, घरात तू काय करते. पण हे बघा, घरात हा माझा अवतार असा असतो, त्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नाही. एकदाची घरी गेली ना की मी पूर्ण भिजून गेलेली असते घरी जाईपर्यंत, आणि मग कपडे वगैरे चेंज करून मी अशी लगेच घरच्या कामाला लागलेली असते. आणि घरात माझा अवतार असा असतो, कामावर पण असाच असतो म्हणा, पण मला ते घरात आहे ना माझ्या एवढा उजेड नाही आहे, लाईट नाही आहे, तर त्यामुळे मला घरातला व्लॉग दाखवायला, जसे इतरांचे व्लॉग असतात मस्त लाईट्स असतात, छान छान सगळं डेकोरेशन असतं, तर माझं घर साधंवाधं आहे. जशी मी साधी आहे तसं माझं घर पण साधं आहे. तर त्यामुळे मग मला असं वाटतं मी घरातले व्हिडिओ टाकले आणि मग तुम्ही माझ्या घराला नाव ठेवाल, मला नाव ठेवाल, म्हणून मग मी तुम्हाला घरातले व्हिडिओ दाखवत नाही. पण आता मला खूपच कमेंट होत होतं की ताई तू घरी गेल्यावर काय करते, तुझं घरचं पण डेली रुटीन दाखव. तर हे बघा, जे मी बाहेर करते ना तेच मी घरातसुद्धा आल्यावर करते. म्हणजे काय तर स्वयंपाक, पण घरात एक्स्ट्रा कामं असतात हां. स्वयंपाकानंतर कपडे, भांडे, झाडू, पोछा, साफसफाई, आणि आता पावसाळ्यात तर एक काम आणखीन वाढलं आहे. कपडे वाळवण्यासाठी इकडून तिकडे, इकडे नाही वाळत मग तिकडे ट्रान्सफर करा, हे एक काम वाढलेलं आहे. तर बघा, इथे पण मी घरामध्ये सिमला मिरची बटाट्याची भाजी बनवली, मस्त शेंगदाण्याचा कूट घालून शिमला मिरची बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवल्या. बरं, आज आमचा उपवास आहे, तर आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे मी आज मोदक करणार आहे. पण मी मोदक आज उकडीचे वगैरे करणार नाही आहे, तळूनच करणार आहे. फक्त 5 मोदक करणार आहे, कारण की मला नैवेद्यापुरते 5च मोदक करायचे आहेत. जे आम्ही वटपौर्णिमेचं थोडंसं पुरण उरलं होतं, त्याच्या पोळ्या पोरांनी खाल्लेल्या होत्या, त्यामुळे आता परत गोड गोड म्हणून मोदक नाही खाणार बोलले, म्हणून 5च मी मोदक बनवले. तर ह्या अशा मस्त टम्म फुगलेल्या चपात्या बनवल्या, शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवली. त्यानंतर नैवेद्यापुरते 5 मोदक बनवायला घेतले. तर हे जे गव्हाचं पीठ मळलेलं होतं त्याच्याच अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या. पटापट त्याच्यात सारण भरलं. तर सारणमध्ये मी फक्त किसलेलं सुकं खोबरं आणि गूळ एवढंच टाकलेलं आहे, आणि ते सारण बनवलं आणि पटकन 5 मोदक हातासरशी तळून घेतले. तर आता स्वयंपाक मी ह्यासाठी बनवते की उपवास जरी असला तरी मुलं आहेत घरामध्ये, आणि शिवाय मुलांचा टिफिन वगैरे असतो, त्यामुळे मग, आणि उपवासासाठी काही बनवलेलं नाही आहे, उपवासासाठी भगर बनवायचा प्लॅन आहे. तर आता बघू, मिस्टर तर ऑफिसला गेलेत, मी एकटीच आहे. नाहीच काही सुचलं की पटकन काहीतरी करेल, किंवा मग दूध किंवा केळी असं काहीतरी खाऊन मी दिवस काढून टाकते. तर अशा प्रकारे पटापट 5 मोदक करून घेतले. तर बघा, हे आहे माझं घर, आणि पावसामध्ये थोडंसं गळत आहे. मागे जर तुम्ही बघत असाल तर ते सगळे कपडे वाळत घातलेले आहेत, जे पंख्याखाली वाळावे म्हणून टाकलेले आहेत. आणि आता पावसाळ्यामुळे पसारा जास्त वाढलेला आहे, आणि त्यातल्या त्यात हे पत्रे असल्यामुळे पत्रे तुटलेले आहेत, आणि त्याच्यातनं पाणी गळतं. कसं गळतं आणि कुठे गळतं ते तुम्हाला दाखवते. नेमकं किचनवरमध्येच पाणी गळतं आहे. तर अशा प्रकारे मी पटापट असे मोदक तळून घेतले, आणि मग त्यानंतर बाकीची कामं करायला घेतली. सारखं घरामध्ये ओलं 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 लागतं आहे, आणि त्यात आहे मला वाताचा त्रास, त्यामुळे मला खूप थंडीचा आणि पावसाचा त्रास होतो. पण कामाला तर जायलाच पाहिजे ना, आणि घरात आलं की घरात पण गळत असल्यामुळे सगळं ओलं. आता वर जाऊन प्लास्टिक टाकायचं आहे म्हटलं तर आता प्लास्टिक टाकायला पण जमत नाही. तर बघा, वरून एक थेंब पडला पाण्याचा कढईमध्ये, मी जे वर बघितलं ना, तर पत्र्याच्या अधूनमधून एक थेंब पडतो, आणि एका बाजूला तर खूपच गळत आहे. तर ही अशी काय व्यथा आहे आम्ही चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांची. जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना हे सगळं अनुभवायला नाही मिळत. आम्ही चाळीत राहतो, आमचं घर गळतं, त्यामुळे आम्हाला हे बघा, असे मी टोपं ठेवलेले आहेत सगळीकडे. हे बघा, पत्रे जुने झालेत, फुटलेत, त्याच्यातनं पाणी गळतं, आणि ते सगळे टोपं ठेवलेत, आणि हे सगळे कपडे वाळत घातलेत, कारण कपडे वाळवणं हा खूप मोठा टास्क आहे सध्या. माझा रेनकोट पण खूप ओला होता, आणि तो ओलाच रेनकोट घातला की खूप थंडी वाजते, म्हणून तो पण जरा मी पंख्याखाली टाकला. बाकीचे वाळलेले कपडे पटापट घडी करून घेतली, आणि मग बाकी दुसरे ओले कपडे टाकण्यासाठी जागा केली.
रोज कपडे धुते कारण आदल्या दिवशीचे कपडे वाळत नाही. त्यामुळे हा एक बायकांसाठी खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की पावसाळ्यात कपडे कसे वाळतात. तर तुमच्याकडे पण हा प्रॉब्लेम आहे का कपडे वाळण्याचा, तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा. तुम्ही जे छान छान कमेंट करता ना त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच एनर्जी मिळते. असेच मला छान छान कमेंट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. तर सगळी कामं झाल्याच्या नंतर रात्री 10 वाजेची ही क्लिप आहे. सगळा स्वयंपाक झाला, किचन वगैरे आवरून झालं की नंतर मी हे असं रोज घासत असते. माझी आजी म्हणायची की बेटा किचन नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. रात्री अन्नपूर्णा देवी येते आणि ती बघते की आपण आपलं किचन कसं ठेवतो, त्यामुळे किचन स्वच्छ केल्याशिवाय कधीच झोपायचं नाही. आणि ती मला सवयच लागली. रोज हे काम जर नाही केलं ना तर मला असं वाटतं मी आज काहीच काम केलं नाही आणि त्यामुळे माझं हे किचन तुम्हाला नेहमी स्वच्छ दिसेल. तर असा माझा हा रोजचा काम असतं आणि हा माझा आजचा व्हिडिओ आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा. चला मग उद्या भेटूया. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.